मुंबईतील 6 हॉटेल्स क्लबचे परवाने निलंबित करण्यात आले। चेंबूरमध्ये झेप्टोचं फूड लायसन्स निलंबित करण्यात आले। नोटीस बजावूनही अहवाल न दिल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात झेप्टोच्या 5 युनिट्सचे परवाने निलंबित केले। 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आलेली आहे। त्यामुळे चेंबूरमध्ये ही अतिशय मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुंबईतील 6 हॉटेल्स क्लबचे परवाने निलंबित केले। चेंबूरमध्ये झेप्टोचं फूड लायसन्स हे निलंबित करण्यात आले। नोटीस बजावूनही अहवाल न दिल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, चेंबूरमध्ये झेप्टोवर अतिशय मोठी कारवाई करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? जुलै ते 17 ऑगस्ट पर्यंत 65 ठिकाणी कारवाया झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामुळे चेंबूरमध्ये झेप्टोचं फूड लायसन्स हे निलंबित करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस ही बजावण्यात आलेली आहे। 6 हॉटेल्स आणि क्लबचे परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, चेंबूरमध्ये झेप्टोवरती ही मोठी कारवाई केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की चेंबूरमध्ये झेप्टोवर मोठी कारवाई केली। खरं तर मागच्याच आठवड्यामध्ये त्यांना एक नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि या नोटीसला त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी ही निलंबनाची जी कारवाई आहे ती केलेली आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये साधारण 26 जुलैपासून 17 ऑगस्ट पर्यंत जर कारवाई बघितली तर 65 आस्थापनांवर कारवाई झालेली आहे। त्यातल्या 8 जणांचे परवाने जे आहेत ते निलंबित केलेले आहेत आणि त्यामध्ये चेंबूरमधल्या झेप्टोचा देखील समावेश आहे। आपण जर बघितलं तर मागच्या आठवड्यात त्यांनी ब्लिंकिटवर देखील कारवाई केली होती। या व्यतिरिक्त मोठ्या ज्या डेऱ्या आहेत तिथे देखील कारवाई करण्यात आली होती। त्याच्यापैकीच एक वांड्रे वॉटर्स क्लबमधली एक डेअरी आहे, तिथे त्यांनी कारवाई केली। तिथे ॲनालॉग चीज विक्री होत असल्याचं आढळून आलं, त्यामुळे तिथला परवाना रद्द केला। दहिसरमध्ये देखील अशाच पद्धतीची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण बघतोय की आयुक्त तुकाराम मुंढे आल्यापासून प्रचंड अगदी धडाक्याने कारवाई जी आहे ती त्यांच्यावर केली आस्थापनांवर केली जाते आणि त्यानंतर नोटिसा बजावल्या जात आहेत। त्याला देखील जर उत्तर दिलं नाही तर थेट तुमचे परवाने जे आहेत ते निलंबित केले जात आहेत आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा खूप मोठी कसरत जी आहे ती व्यावसायिकांना करावी लागते। त्यामुळे तुम्ही नियम पाळा अशा पद्धतीचं आव्हानच जणू एक प्रकारे FDA कडनं आता करण्यात येते। निश्चित भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।